मजा आली. फक्त मम्मी नव्हती आमच्या बरोबर. फक्त मम्मी नव्हती, मम्मीला आम्ही एकटा ठेवून गेलो होतो. कारण नेला असं पण चौकशीच नाही. हा ना, अजून एक गाडी हवी होती किंवा 4 व्हीलर हवी होती, मग आम्ही चौघं गेलो असतो. घेऊ 4 व्हीलर घेऊ आता. पुढच्या वर्षी आमची असणार 4 व्हीलर. 4 प्री वेडिंग चालू आहे. आवडला होता. इतकी लुकडी दिसत होते बाई मी. आता बघा असला मस्त फोटो आलता नाही तर. माझ्याकडे फोटो नाही, पण तो आम्ही आता आलो वडेश्वरला. शूट झालं इथं. इथं माझे 2 शूट झालेत. इथं झालं तुळशीवृंदावन पाशी झालं. तुळशीवृंदावन पाशी पण झालं आणि आतमध्ये शिवाजी महाराजांचं झालं. आतमध्ये पण झालं. 2 शूट खूप गर्दी प्री वेडिंगला. 3 शूट झाले. इकडे बेबी शूट चालू. किती झाले मी सांगते. इथं चाललेत 6 शूट चाललेत. प्री वेडिंग शूट आणि एक बेबी शूट चालले. इथं चेंजिंग रूम पण केलेत आता त्यांनी. हा ना, खूप चेंज केले आता. चार्ज आहे त्याला. खूप चेंज केले खूप. आता आम्ही चाललोय केले कारण की इथं प्री वेडिंग लोकेशनच आहे ना शूट करायचं. सगळं सुधारलेलं आहे. आणि आमचे पप्पांना आम्ही बळत आणले. पप्पांना माहितीच नाही आम्ही असे अनप्लॅन केलेत. 2 प्लॅन पप्पांना न सांगता केलेत. पप्पा म्हणलं की आम्ही डायरेक्ट चाललोय वीर मार्गे जेजुरीला, आणि पप्पांना डायरेक्ट नारायणपूरला नेलं. कसं वाटलं तुम्हाला पप्पा? आणि तुम्हाला इकडं वटेश्वरला आणलं, तुम्हाला कसं वाटलं? आणि हा प्लॅन अनप्लॅन होता. आकांक्षा डायरेक्ट इकडे वळवली गाडी. आणि बाबा माझ्या दीदीवर माझ्यावरच नाव घेतलंय पप्पांनी. दीदीने सांगितलं की नाही का मला घेऊन चाल म्हणून. आता मला पप्पा सॉरी म्हणणार आहेत. आवडतं सारखं. माझीच मर्जी होती. कधी कधी आकांक्षा आहे ना करती गाऊनवरचं आणि माझ्या नावावर खपवती. गाऊनवरचं माझं शूट इथे झालेलं गाऊनवरचं. तर आम्ही त्याला फोटो काढून करायचं. गाईज आम्ही घरी आलो आता आणि ना मला खूप छान वाटलं. मी खिडकीत आले हे सारखे मी झाडाकडे लक्ष देते. मागच्या वेळेस दीदीने तुम्हाला सांगितलं असेल मी काय काय लावलंय. तर हे बघा आता मस्त मटकी तर केवढी मोठी आली आणि इथं बघा कसं ऊन येतं. त्यामुळे ना मी इथं ठेवले उन्हात, कारण की वरचं ऊन म्हणजे खूपच जास्त आहे ना आजकाल. त्यामुळं छोटं कवळं ऊन येतं ह्या झाडांना. ह्यात टमॅटो आणि ह्याच्यात हे मेथी. मम्मा इकडे ना. आम्ही गेलतो 3 जण. तर आमच्या घरात कोण होतं बघा? नाण्या नाण्या होता आईला त्रास द्यायला. इकडे ना. कसं ऊन येते ना मस्त. आणि कसं वाटतं माझी छोटी गार्डन, माझं शेत आहे ते छोटं माझं. छान. त्याला सांगितलं की काय काय लावलंय मी. सांगितलं की हे चवळी नाही मटकी. हे काय टमॅटो. हे मेथी. अजून इथं आलं नाही काय. हे ना वर आलतं पण मी पाणी टाकलं ना. अगं काल तर लावले आपण. कसं वाटतं मम्मी एकटी राहून घरात? बोर वाटत नाही तुला? बोर वाटत होतं. मी आले तर आता कोण नव्हतं ना. आता नाही बोर. त्याला असं वाटतं आम्हाला दिसतच नाही आणि आम्ही दारात उभो. नाही त्याच्या मम्मीने सांगितलंय की चिकनगुनिया झालं ना त्यांच्या हात नाही लावायचा, त्यांच्या शेजारी जायचं नाही. म्हणजे तू आई सोबतच होता ना, म्हणजे तुला चिकनगुनिया होणार. आता आईला बी होऊन गेलाय. आम्ही सगळ्या अशा भिंती मी करंजी केलेली ती चिकनगुनिया झालेला. तर आणि ह्या भिंतीला सगळ्या मी टच करते. सगळ्याकडे माझं हे त्या बॅलर मध्ये बसले ना तू तिथे शेजारी बॅलरच्या तिथे, तर मी सारखे असते पाणी काढायला. आता बघ तू आता काय होणार बघ. चिकनगुनिया झाला तुला आता.
तर आता आमचं आहे ना गार्डनिंगचं काम चाललंय आणि आम्ही खाली होतो तोपर्यंत पप्पांनी खूप सारं काय काय करून ठेवलंय आणि नाण्या पण आला इथं. आता हे ना माठ फुटला आमचा, तर मग पप्पाने आता दुसऱ्या माठात लावतात. माठात छान येतो गवतीच्या का नाही पप्पा? वाढायला पण जागा तर कोण भेटे बघ त्या स्कूल. नण्याची स्कूल आहे आमच्या ही मागच आहे घराजवळ. आणि बाजरी बघा आपली कशी आली. कुठे वर बघ एवढी मोठी. आणि हा आहे गवती चहा. हा कसाही लावला ना तरी येतो. आता थंडीत मस्त चहा प्यायचा गवती चहाचा. अजून एक मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हा पण माठातच आहे आणि एवढी झाडं झालीत आता. आणि मटकी माझी होती खाली कपाट तयार. मटकी माझी तयार होती कपाट. आणि हे बघा तेलाचे डबे पप्पांनी आता असे कापले. आता ह्याच्यात टाकायचे धने, मेथी आणि अजून काहीतरी टाकायला. आणि पालक बघा आमचा पालक कसा आहे. आणि पालक आहे काय तो छान आहे. ते चिनी गुलाब आहे. किती माती निघली ना. आता इथं कवतीच्या लावतात पप्पा. थोडासा खाली लावायचा ना, त्यात माती टाकून द्यायची. हे बघा कशाचं आहे हे जास्वंदाचं. हे गोकर्ण पण वाढले खूप मी. आणि हे बघा कणीस आले, ज्वारी आली. ज्वारी बाप्पा मोठी झाली ती ज्वारी, रेडी झाली आता खायला. आता मी लसूण आणलाय आणि हे आमच्याकडे डबा चांगला आहे कचऱ्याचा, आमचा तिकडचा चिंचवडचा. तर त्यात पप्पाना म्हटलं आपण लसूण लावू म्हणजे कांदे काय म्हणते त्याला, लसणाची पात येईल मस्त. पात आली तरी आम्ही चटणी करू का नाही पप्पा? पप्पांकडून कोणती पण झाडे येतात त्यामुळे पप्पा लावतात. बघ ना लसूण लावतात कसं. तर मी आता व्हिडिओ शूट करायला लगेच दमला बिना मोबाईल धरून. अगं ते हात होत दे करतो नको नको आता झालं. नंतर जे खराब झाले ना डबे तेलाचे तर ते आम्ही काढले आणि आता दुसऱ्या डब्यात लावतो. आता तुळस ह्याच्यात लावली छोट्या कुंडीत आणि आता हे मोठ्या ह्याच्यात लावणार आहे. काय म्हणतात त्याला, तेलाच्या डब्यात. नवीन तेलाचा डबा आहे आमच्याकडं, त्याच्यात लावणार आहे. हे रे नाटक आहे, नाटक करते रे. आणि हा आहे कढीपत्ता, मस्त येईल आता कढीपत्ता. त्याला फुटायला जागा नव्हती अजिबात. डबा नको नको डब्यात लावा, असंच लावा डब्यात घेऊन. चला आता ह्या कुंडीत लावतात पप्पा. त्याला जागा जास्त पाहिजे ना कढीपत्त्याला, त्यामुळे. आणि मानसी टोलेचं आगमन झालेलं आहे इथं. फार उशिरा आलेली आहे ती. स्वागत नाही करत नाही. शाहरुख खान चित्र काढून ठेवलं घाण. परत करेन नाण्याला चिड येते. आणि मला आहे ना त्याला मी काय म्हंटल तर बघ तिकडे बघ नाण्या गावात पडशाल दोघं जण. चित्र दाखवलं मला एक शाहरुख खानचं. मला म्हणतो शाहरुख खान आहे. म्हणलं शी इतका राग आला, मला धरून बसलं इथं गळा बिळा माझा. मला कानातलं इतकं चेंबलं ना जोरात, ते कान गरम झालं. हा ना. आता तो पप्पा म्हणून काय करत नाहीये मला माहिती. काय शाहरुख खानचं काय मागणे? अहो त्याला म्हणलं चित्र घाण काढले, दीदी म्हणली तर तिच्या अंगावर चढला ना. शाहरुख पकड बाबा म्हणतो शाहरुख खान कोण येतो म्हणतो हिरो आहे. तू हिरो आहे ना? गळ्याला लागल. अगं त्यांची
गळा दिदी नाही ना पप्पांचा मित्र आहे आमच्या खास है ना नाण्याने सांगितलंय की आजपासून तो काय काय म्हणणार आहे कोणाला टोले काकांना काय म्हणणार आहे टोले काकांना मी शाहरुख खानला मारीन. पप्पा त्यांनी काय सांगितलं माहितीये का त्याच्या आईला म्हणजे त्याची आई तिला आई म्हणणार हा. आणि त्याच्या पप्पांना बाबा म्हणणार आई बाबा म्हणणार आहे पण एकीला हाय तसंच बोलणार म्हणजे माझ्या मम्मीला आईच बोलणार म्हणला काय होऊ दे म्हणला आणि काका काकूंना त्यांच्या काका काकी आणि काका म्हणणार असं सांगितलंय त्यांनी होय. हा आणि आजीला आई नाही म्हणणार आजी म्हणणार आता गुड पण फक्त टोले काकूंनाच फक्त आई म्हणणार मी म्हंटल तू म्हण की काकू मग नाही तिला म्हणलं आईच म्हणणार मी गुड गुड. वेरी गुड इस बात पे चुम्मा ले जाए आमच्यापेक्षा लास्ट हे आकाश सांग ना भरला काहीतरी. ते काहीतरी म्हणायचे आकांक्षा भरायला छंगडू छंगडू आहे माझं छंगडू आहे ई बाई दीदी आमची गाई सांगते बाई कमळ हाय का तुझ्याकडं बी हाय का सूर्यफूलचं आणायला लावलं तर बस चल हो ना हा हा शाहरुख खान. त्यांनी हे केले आज मम्मीला पाणी भरून दिले त्याच्या मम्मीने सांगून दिली काम करायला लाव त्याला हो टप सरकवला धुण्याला पाणी दिलंय आता मम्मीला व्हिडिओ दाखवते ना नाण्याला ते ग्रीन फॉरेस्ट नाण्या बरं का नाण्या मोठं झालं लय भारी तिथे सांगते नानाला म्हंटल मी की तू बायकोची हेल्प करणार का नाही मला म्हणत होता सांग मला काय करू देऊ का तुला पोळ्या भाजून भांडी घासू का मला म्हणत होता मी पोळ्या लाटत होता म्हणलं नाण्या तुझी बायको आल्यावर करशील का रे हेल्प नाण्या काय म्हणलं असं एकच वाक्य नाण्या बोलला मी काय मग ठोंब्यासारखा बसू का तिला हेल्प करणार म्हणला बघा बाप्पा म्हणला मग मी ठोंब्यासारखं बसू का करणार म्हणला हेल्प भांडी बिंडी घासणार जर आता ह्याच्या वयाची कोण पोरगी असेल तर आत्ताच बघून ठेवा नाण्या खरंच हेल्प करेल आहे ना नाण्या आहे ना पोरगी बघायची का तुला No! God, please, no! 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 नाण्या खरंच लय गुन्हे बाळ आहे आमचं पण ते मुलगी अशी बघायचं पाहिजे काम न करणारी पाहिजे. म्हणजे नाण्या करण अशी मुलगी द्या आम्हाला किती नुसती बसली पाहिजे नाण्या आमचं मला काम. काम केलं नाही. त्याची आई आणि आहे नाण्या झाडून फरशी स्वयंपाक निवांत आणि त्याला गरम गरम जेवायला द्यायचं ताटात बायकोला आता पप्पांनी धने लावलेले आहेत अरे झाले पाणी द्यायला मागच्या वेळेस बस का लावते एवढं बस लावा की या त्यात टाकलेत का टाकले येईल ते. हा ना एक गड्डी होईल ना हा एक झाले ना की एक लावायचे असं करायचं हम्म. किड्याचं पाणी. तर आहे ना दीदी सांग कोणती कोणती झाड लावली इकडे गवती चहा हम्म. आणि थंडीमध्ये जी झाडं इम्पॉर्टंट आहे ते तुमच्या घरात पाहिजेच तुळस गवती चहा ओवा हो आता घे आणि आता. कढीपत्ता ही 4 घरं तुमच्या घरात पाहिजे आऊ हळू माझे पप्पांनी हे केलं आणि घालावं मी सांगते आता ह्याच्यात लावलेलं आहे गवती चहा धने ह्याच्यात लावायचे अजून ह्याच्यात लावलाय बटाटा आणि कांदा ह्यात लावलाय भोपळा तेलाचा डबा आहे ह्याच्यात लावले लसूण पालक गवती चहा जास्वंद पुदिना आमच्या आहे ना चिनी पाणी गुलाब घातलं ऐक आणि सगळे कांदे आणि ते चाले वरती आणि हे दिदीने ना तिला हळव लावायची ह्याच्यात म्हणून तिने माठ शो म्हणून हा मनी प्लांट गुलाब गुलछडी गुलाब गुलछडी कढीपत्ता ह्यात मोगरा आहे हा कढीपत्ता आहे हा हे तुळशीचं झाड आहे आणि त्याच्यात आहे ना सदाफुली आहे ही वाली आणि हे शोचं झाड आहे परत हे पण गुलछडी आहे आणि आवाज बघा कसा येतो पाण्याचा आता आणि हे पण सदाफुली आहे अजून काय हो हे दिदीने मनी प्लॅन आणले आणि इथं तुळस आहे आता पप्पा बरं डब्याने टाकते आता नाही तर सगळी माती कशी खाली टाकली त्यांनी सांडूनच टाकली डायरेक्ट काय करते ग मी फक्त आता ह्याच्यात हळव लावणार आहे कारण ते छान दिसतं म्हणून लगेचच येते मला आपण एक हे ठेवा पाणी आणि लगेच येते ती किल्ल्यावर टाकतो ना आपण तशी
म्हणजे तिथे आपले शो म्हणून लावणार आहे त्या ह्याच्यात. पण छान वाटतं ते. पण आकांक्षाने बघा आमच्या कपात शेती केली. ते पण असे कप फुटले ना कपात टाका मग काय. टाकाऊ बसून टिकाऊ करत नाही पण हे जर कसं माहितीये का, हे नुसते बोलायला सिम कार्ड आहे पण पाणी घालायला कधी नाही येत. हा ना आम्हाला नुसते रोपं दोघांना लावून पण पाणी नाही घालायला. फायदा. सगळं माझे पप्पा माझं खूपच जास्त कौतुक करतात. ते मग? कॅमेरा समोर खूप कौतुक करतात माझं. तसं नाही. एवढी आता झाडं बघू नाही ना, आता झाडं लावलीत ना, आता बघू येते का. पाणी मम्मीचं फोन आलाय जेवायला यायचं का नाही. बाबा म्हणत जेवून घे तू. आलो की मग. हे बघ हे काय आलोच की. ह्या दुकानातून मेथी. हा आता ते मेथीसाठी ठेवलं आम्ही हे मधलं वालं. थोडीशी माती मी ओली करून ठेवते. त्यात हळू टाकून मग ती उद्या आणून मम्मी आणून आता हळीव आणि मटकी. हे सॉरी आणि जास्त पाणी पण नाही लागत, पण ते शो साठी करते फक्त. आणि आम्ही इंडोर प्लांट पण आणणार आहे का नाही दीदी. हो ते आम्हाला काल नर्सरी भेटली एका आणि ठिकाणी. हे तिने केले ना, हम्म. आम्ही 2 दिवसात तिचं फक्त बघणार आहे किती पाणी टाकते काय टाकते बघू. हळूला पाणी आणि तुम्हाला नंतर आम्ही सांगतो. म्हणजे ती फक्त म्हणते त्याच्यात त्यालाच लावणार मी पाणी टाकणार हळीवला. पण तेवढं तरी कर म्हणा, आम्ही नाही करणार. पाण्याची गरजच नसते. हा. चला आता आम्ही जेवायला जातो. लंच ब्रेक झाला आमचा. चला कामं झाले आमचं. आता आम्ही शेतीतनं आम्ही मुक्त झालो. ब्रेक झाला आमचं शेतीचा. आणि इथं आम्ही सगळे गहू वाळ टाकले उन्हाळा. ते पप्पाने घातली. आणि हे बघा आता फायनल लुक. पप्पांनी हे केले आमच्या बघा. काय थोडंफार चालतंच. नाही सांग हे माणसाने बघ काय केलं. फायनल लुक आणि इकडचा पण फायनल ठेव लुक. ना, वर ठेव ना ते. हो. आणि दीदी तू ज्वारी बघितली का तिथे ज्वारी. इकडे ज्वारी दाखवते तुला इकडे. त्या बघ ना ज्वारी आली खरी. बघ ना दळण टाकायचं त्याचं. ते बघ ना खरी खरी आली. म्हणजे आता झोडपणी करणार आहे काय आम्ही. म्हणते त्याला रिअल आली रिअल. झोडपणी पण करणार आहे आम्ही. पप्पा ती काय म्हणते झोडपणी करणार आहे. तिला जोड. आणि असं उभा राहायचं असं चाळायची. हो, या कणसाचं कर. एका कणसाची दीदीला भाकरी करून देणार आहे दळून. बघा इथं घेवड्याच्या शेंगासारखं दिसते बरं का हे. तर ते गोकर्णाचं झाड आहे. तर ही मॅडम काय म्हणते माहिती का, पप्पा तो घेवड्याचा वेळ तिथं. तिला शेतकरी नवरा दीदी जरा इकडे दाखव तोंड. शेतकरी नवरा. तर शेतकरीच नवरा पाहिजे. त्याला स्थळ ते पाठवा स्वतः आम्हाला. नाही. हा ना. त्याशिवाय तिला शेती लवकरात करणं. लवकर पाठवा. अख्ख्या 4 एकर मध्ये हळीवच गहू बोलती. का नाही मम्मा. आणि काय फायदा पण नाही. मम्मी दीदीला शेतकरी नवरा पाहिजे. आणि त्या 4 एकर मध्ये ती हळीव उगवणार आहे. हळीव घेऊन दे ना आपल्याला. फक्त हळीव. घेऊन येशील ना हळू. मम्मी 4 एकर मध्ये हळीव लावणार आहे ती. मी ह्यांच्या गार्डनला एक डेकोरेशनचा टच देणार आहे. आम्हाला काय टच नको. तुला आम्ही टच देऊ आता. तुला आम्ही टच देऊ. ओके आम्ही केलीये पाव भाजी. परा परा. हे काय मध्येच तुमचं इकडे नाव. द्या मला. हे नाही. आणि आम्ही छोटस असं हे आणलंय. ते पातळ झालंय पण मम्मीने फ्रीज मध्ये नाही ठेवलं. बटर ह्या पातळच होणार ना. आणि पावभाजी केलीये मस्तपैकी. आणि पप्पाने सगळं मिक्स केलं. तुम्ही काय म्हणले कसं खायचंय मला. तुझ्यात करायचं. हे आणि हे बघा मी चीज टाकले. पप्पानी पण टाकलं होतं. पप्पानी मिक्स केलंय आता. आणि मस्त चीज वालं चीज पावभाजी खातोय आम्ही मस्त. आणि बटर बघा. वाव. आणि इकडे आहे आकांक्षा. ब्लर का दिसतेस. आणि मम्मा कशी झाली पावभाजी. मस्त ना. मम्मीच्या हातची ऑलवेज. शेफ आहे ती आमची शेफ. गाईज आम्ही आलेलो आहोत कॅफे मध्ये. आणि आफ्टर लॉंग टाइम आम्ही भेटले माझ्या फ्रेंड्स जिवलग फ्रेंड्स. तर आम्ही आता ऑर्डर पण केले. आमच्या अजून 2 येतात आहेत. म्हणजे आमचा अख्खा ग्रुप येणार होता पण काय त्यांचे रिझन आहेत त्यामुळे नाही आले. तर गाईज तुम्हाला कसं वाटतं भेटून किती दिवसांनी. आणि आम्ही खूप दिवसांनी म्हणजे महिन्याने भेटलोय. खूपच महिन्याने भेटलोय. आणि आता आम्ही ऑर्डर केलेले आहे बर्गर फ्राईज आणि काय ये अच्छा. काय मागवलं आपण. पिझ्झा मागवला. आणि ह्याला असतात गाईज. तुम्हाला काय बोलायचंय का. मला सबस्क्राईब करा जरा. बोला. लाईक शेअर सबस्क्राईब. आता मला
आणि आम्ही खूप दिवसांनी भेटलोय आणि असं मस्त मूड रिफ्रेश झालाय आमचा भेटून. आणि आम्हाला आहे ना ते तिथं ठेवले ना, त्यामुळे राहवतच नाही आम्हाला, खाऊ वाटते आता खूपच. तर चलो, एक फ्रेंड येते अजून एक, ती आलं परत एकदा मी लॉग करते. बाय. फोटोच चाललेत आमचे, त्यामुळे लॉगच केला नाही आल्यापासून. नाही तर 1 तास झाला लॉग, 1 तास झाला, 1 तास झाला आले. थांब 2 मिनिटं थांब. अरे कहना क्या चाहते हो? नको चालू करू ते. गाईज आम्ही ना कॅफेतून आहे ना, आता कुठं आले आपण? संगमेश्वरला आलोय. तर असंच जस्ट पाण्या ठिकाणी आलोय आम्ही. इथं पाणी आहे बघा सगळं. आणि इकडं एवढे प्री वेडिंग चालू आहेत ना. आणि इकडं आतमध्ये पण चालू आहे खूप. इथंच एक बाहेर आहे, तिथं एक बाहेर होतं, एक आता 2 दिसले. आणि ह्यांचं प्री वेडिंग चालू आहे बघा. साऊथ इंडियन लुक आहे. साऊथ इंडियन लुक आहे. गाईज प्रणोजी नाचते मग म्हणजे लॉक घे तुला घे मग. आमच्या घरचे लॉक बघतात का? ह्याच्यात दिसलं मग तुझं बोलायला. आमची मम्मी बघते. काकू थँक्यू सो मच. थँक्स, लव यू. आमची मम्मी खरं बघती, म्हणजे दिवाळीचे सगळे बघितले. माझी तुमची मम्मी म्हणायची अरे थँक्यू. माझ्या फ्रेंडचे सगळे रिलेटिव्ह बघतात, मम्मी पप्पा बघतात, त्यांना थँक्यू सो मच. तुला नमस्कार. असंच तुमच्या शेजारी पाहतात त्यांना पण सांगा सबस्क्राईब करायला. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि ह्या खूप लाजतात माझ्या लॉग मध्ये. कांची नाही लाज, मला बोलता येत नाही. मस्त वाटतं. इथं तुम्हाला व्ह्यू दाखवते. वेलकम बॅक टू अवर चॅनल. एंड अरे एंड काय तुला बाय बाय. तुमसे ना हो पाएगा. तर गाईज तुम्हाला लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय. आणि पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग येणार आहे. पुढचा व्हिडिओ आहे एक गेम चॅलेंज. तर आणि बघायला विसरू नका नक्की. नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला लगेचच माझा लॉग आला की ताजा बघायला भेटेल. आम्ही हा आधी शूट केलाय, पण हा उद्या म्हणजे ह्या ब्लॉग नंतर येईल. कधीच आता दिवाळीच्या आधी शूट केलाय, पण आता येईल. तर चलो, कारण दिवाळीचे ब्लॉग भरपूर होते आणि मग ते मागं पडलो असतो आम्ही ब्लॉगला, म्हणून आम्ही तो ब्लॉग स्किप केला आणि हे दिवाळीचे कंटिन्यू केले. आणि तो चॅलेंज व्हिडिओचा आता येईल. बाय.